नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असे मटार कचोरी रोल कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम मस्त असे कुरकुरीत लागणारे मटार कचोरी रोल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी घेणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठापासून एकदम टेस्टी असे कचोरी रोल आज आपण येथे बनवणार आहोत आणि घेतलेला आहे अर्धा वाटी रवा, चवीनुसार मीठ आणि येथे मी घेतलेला आहे ओवा, जो हातावर क्रश करून टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या कचोरीला मस्त असा छान सेंट येईल आणि चांगल्या खुसखुशीत होतील. ते 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. 3 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे बघा. आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं. जोपर्यंत छान असा त्याचा लाडू बनत नाही हातामध्ये, तसं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कचोरी ही अगदी खुसखुशीत बनली जाईल. छानपैकी मिक्स झालेलं आहे बघा. आता आपण यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आहे. छान असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असा बनवायचा आहे. छानपैकी आपला गोळा इथे तयार झालेला आहे आणि आपण हा एक 10 ते 15 मिनटं साईडला ठेवणार आहोत. इथे मी घेतलेली आहे कढाई. त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल. आता आपण यामध्ये घालणार आहोत जिरं, हिंग, चवीनुसार हिंग घालायचं आहे आणि बारीक कुटलेलं धने आहेत, हिरवी बडीशेप आहेत, कच्ची बडीशेप. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान असा सुगंध येतो बघा हे बडीशेपने आणि धन्यांनी. आणि त्यामध्ये घालायचे आहे हिरवे मटार. तुमच्याकडे जर हिरवे ताजे मटार नसतील तर तुम्ही फ्रोजन मटारही इथे वापरू शकता. मटारचं सीझन आहे त्यामुळे मटार हे आत्ता सध्याला असतातच. छान असे परतले की त्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक उकडलेले 2 बटाटे आहेत बघा, जे छान असे बारीक कुस्करून घ्यायचे आहेत. मस्त असे मिक्स करायचे आहे बघा, छानपैकी बारीक कुस्करून घ्यायचे आहे. त्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. हळद पावडर, धनेपूड, चाट मसाला, गरम मसाला, मीठ चवीनुसार. छान असं आता परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जरासं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये अद्रक आणि मिरचीची पेस्टही घालू शकता. मस्त बारीक करून घ्यायचं आहे इथे मॅशरनी. आता मॅशरनी बारीक करायचं आहे बघा. छानपैकी मटार हे बारीक होतात मग त्यामध्ये. बघा आता एकदम जबरदस्त असा कलर आलेला आहे त्याला. एकदम आपण जे कचोरीचं सारण असतं सेम त्यासारखं झालेलं आहे बघा. खूप टेस्टी असे हे कचोरी लागते. परफेक्ट. तुम्ही बघत आहात किती छान झालेलं आहे हे. आणि छान असं परतवून घ्यायचं आहे बघा थोडंसं आणखी. त्यामध्ये आपण घालणार आहोत लिंबाचा रस. लिंबाच्या रसाने अगदी छान अशी चव लागते बघा त्याची. परफेक्ट असं आपलं इथे याचं मिश्रण तयार झालेलं आहे. बारीक कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. आता आपण हे थंड करून एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपण आधीच त्याचे असे छोटे रोल बनवून घेणार आहोत बघा, जेणेकरून आपल्याला त्या साईजचे रोल बनवता येतील. एकाच साईजच्या सर्व अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचे आहेत बघा. परफेक्ट. खूप छान मॅश झालेला आहे बघा हे आणि एकदम हातालाही एकदम स्मूथ लागत आहे बघा. एकाच आकाराचे सर्व इथे मी बनवून घेतलेले आहेत आणि इथे मी घेतलेला आहे मैदा, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून सर्व मस्त बॅटर त्याचं बनवून घ्यायचं आहे.
घट्टच ठेवायचं आहे, खूप असं पातळ बॅटर नाही बनवायचं. छान असं इथे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे बघा. आणि आता हे साईडला ठेवूया. आपलं इकडे बघा पीठही छान भिजून झालेलं आहे, छान असे बबल्स आलेले आहेत बघा त्याला, म्हणजे पीठ हे परफेक्ट असं भिजलेलं आहे. मस्त एकदा पुन्हा मळून घ्यायचं आहे छानपैकी. 2 पोर्शनमध्ये त्याचा भाग करायचा आहे आणि एक पोर्शन घेऊन आपल्याला त्याची खूप मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे बघा. एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मळून घेतलं की छान अशी एकदम मोठी पातळसर आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे बघा. खूप परफेक्ट असं आपले हे पीठ बनलेलं आहे बघा, एकदम स्मूथ असं झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे चपाती लाटून घेतलेली आहे. त्याच्या 4ही साईड अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि चौकोनी आकार आपल्याला त्याला द्यायचा आहे बघा. मस्त एकदम परफेक्ट असा आलेला आहे. साईड काढून घ्यायच्या आहेत. अशाच मस्त आणि चमचमीत झणझणीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही प्रेस करा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा. आता आपण जो रोल बनवला होता तो आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे बघा, जेणेकरून आपल्याला त्याच्या आकाराचे सेम असे कट करता येईल. म्हणजे सगळे रोल्स हे सेम सेम बनले जातील. मस्त अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. हळूवारपणे एक साईड उचलून अशा प्रकारे त्याचा रोल बनवीत चालायचा आहे बघा. मस्त असं. आणि आपण जे बॅटर बनवलं होतं ते असं साईडला थोडंसं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते असं पॅक चिटकलं जाईल आणि निसटणार नाही ती साईड. परफेक्ट. आणि आता अशा प्रकारे साईडही मस्त छान दाबून घ्यायच्या आहेत. छान असा आपला एकदम मस्त रोल तयार झालेला आहे बघा. अशाच प्रकारे आपण इथे सर्व रोल बनवून घ्यायचे आहेत. हळूवारपणे बनवायचे आहेत. पुन्हा एकदा त्याला साईडला मैद्याचं बॅटर लावून पॅक करून घ्यायचं आहे. एकदम मस्त असे छान आकाराचे सर्व रोल्स आपण इथे तयार करून घेतलेले आहेत बघा. आता इथे मी ठेवलेलं आहे तेल तळण्यासाठी. आपण जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये अशा प्रकारे रोल बुडवून तिथे बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे आणि साईड तेलामध्ये सोडायचे आहेत. तेल खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही असं ठेवायचं आहे. आणि सर्व रोल त्यामध्ये सोडत चालायचे आहे. हळूवारपणे हलवायचं आहे, खूप फास्ट असं लगेच नाही हलवायचं. एकदा छान असे तळून घ्यायचे आहेत बघा. मस्त तुम्ही बघत आहात, एकदम मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. एकदम छान असे क्रिस्पी मटार रोल आपले इथे तयार आहेत. एकदम जबरदस्त तुम्ही बघत आहात, एकदम मस्त खुसखुशीत झालेले आहे. सगळ्यांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.